पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजगोविंद जाधव यांनी महानगरपालिकेला दिली कचरा गाडी भेट। पुणे महानगरपालिकेला गेली 2 वर्षापासून निवेदन देण्यात येत होते। संदर्भ कोथरूड येथील डीपी रोडवरील बदाई चौकात तेथील नागरिकांच्या घरासमोर कचरा टाकत असतात। जेथे कचरा टाकतात त्यांच्या बाजूला गणपती मंदिर असल्याने तेथे नियमित घाण होते व त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। दर्शनाकरिता जात असताना नियमित घाण वास येतो म्हणून गेली 2 वर्षापासून निवेदन देऊन सुद्धा मनपा कर्मचारी जाणून बुजून तेथेच कचरा टाकतात। तो कचरा पॉईंट सुद्धा बंद करीत नाहीत। त्यामुळे त्या मनपा कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करून तेथील कचराचा पॉईंट हलविण्यात यावा। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड विधानसभा सदस्य राजगोविंद जाधव यांनी मनपाला भरलेली कचरा गाडीच भेट दिली असल्याची माहिती आपल्या मुलाखतमधून दिली आहे। प्रतिनिधी विदर्भ ब्युरो चीफ अजय गायकवाड। नमस्कार, मी राजगोविंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोथरूड विधानसभेचा सदस्य आणि इथला 31 मयूर कॉलनीचा उमेदवार। मी महानगरपालिकेला भरपूर वेळेला पत्र दिलं होतं ही कचरा गाडी काढण्यासाठी, इथला पॉईंट बंद करण्यासाठी। इथे गणपतीचं मंदिर आहे, इथं पुढं रहिवासी पट्टा आहे, 10 फुटावर हे कचरा टाकतात मनपाचे अधिकारी। त्यांना भरपूर वेळेला पत्र देऊन पण यांनी ऐकलेलं नाही। आता ही गाडी घेऊन मी मनपामध्ये उलटी करणार आहे। ही गाडी घेऊन आता मनपामध्ये उलटी करणार आहे, त्यांना मी आधीच सांगितलं होतं। गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता। खाली या, कचरा घ्यायला खाली या। नागरिकांना 2 वर्षापासून जो कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे तो आता पुणे महानगरपालिका सहन करणार आहे। अरे खाली या, कचरा घ्यायला खाली या। इथलं वास घेते कचऱ्याचा, कसं मला सांगा तुम्ही। आज आपल्या घरासमोर एखाद्याने बेडरूमच्या समोर जर कचऱ्याची गाडी लावली तो आपण 15 मिनिट वास घेऊ, 20 मिनिट वास घेऊ। आणि याच्यापूर्वी तक्रार दिलेली आहे 2 वर्षापासून ते म्हटले पलटी करू नका तर म्हणून मी थांबलो। एवढं काम करू आहे ना, हे 10%